नमस्कार मंडळी, ऋतुजा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत हिरव्या मिरच्यामधील शेंगदाण्याची चटणी याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर खूप सोपी पद्धत आहे, जास्त काहीही वेळ लागत नाही आणि खायला तर अगदी चवदार अशी ही चटणी लागते। तर वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर इथे मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, थोडंसं लसूण, चवीनुसार मीठ आणि शेंगदाणे। तर शेंगदाणे हे डायरेक्टली मी भुईमुगाच्या ज्या शेंगा असतात त्यामधले मी शेंगदाणे इथे चटणीसाठी वापरलेले आहेत। तर सर्वात अगोदर इथे मी एका खलबत्त्यामध्ये शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि मीठ हे टाकून घेतलेलं आहे आणि या खलबत्त्यामध्येच मी हे सर्व वाटण करून घेणार आहे। तर इथे मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे शेंगदाणे, लसूण, हिरव्या मिरच्या। तर अगदी या पद्धतीमध्येच आपल्याला बारीक करायचं आहे, जास्त सुद्धा बारीक करायचं नाही। अगदी ओबड-धोबड असे शेंगदाणे आपल्याला इथे ठेवायचे आहेत। तर इथे मी एक तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि अगदी थोडंसं 1 ते 2 चमचे तेल मी ते ओतून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जी खलबत्त्यामध्ये आपण शेंगदाणे चटणी वाटलेली आहे ती इथे मी पसरून घेणार आहे। तर सुरुवातीला इथे मी जी दाखवली होती हिरवी मिरची ती मी थोडीशी भाजून घेतलेली आहे आणि शेंगदाणे सुद्धा मी इथे अगोदर भाजून घेतलेले आहेत। तर सर्वात अगोदर आपल्याला इथे शेंगदाणे आणि हिरवी मिरची ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि नंतर हे आपल्याला फक्त थोडासा लसूण जो आहे, जो आपण कच्चा टाकलेला आहे, तो कच्चा लागावा नाही यासाठी आपण पुन्हा एकदा इथे शेंगदाण्याची चटणी जी आहे त्या आपण पुन्हा एकदा भाजून घेणार आहे। तर इथे मी मीडियम फ्लेमवर ही चटणी भाजून घेणार आहे। जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटं मी इथे चटणी भाजून घेणार आहे, जास्त वेळ भाजून घेणार नाहीये। तर खरंच एकदा तुम्ही सुद्धा या पद्धतीमध्ये नक्की अशी शेंगदाण्याची हिरव्या मिरचीमधील चटणी बनवून पहा। प्रवासामध्ये किंवा लांबच्या प्रवासामध्ये किंवा घरी काही भाजी नसेल तेव्हा ही चटणी तुम्ही बनवून ठेवू शकता। आणि या पद्धतीमध्ये जर तुम्ही चटणी बनवता तेव्हा खाणारा माणूस अगदी एक भाकर सहज या चटणीसोबत खाऊ शकतो, इतकी छान ही चटणी चवीला लागते। इथे शेंगदाणे लालसर होईपर्यंत आपल्याला चटणी भाजून घ्यायची आहे आणि चटणी आपली तयार झालेली आहे। आणि इथे तुम्ही नॉर्मल शेंगदाणे सुद्धा वापरू शकता जर भुईमुगाचे शेंगा नसतील तर। तर इथे चटणी तयार झालेली आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन। धन्यवाद।